जिल्हा वैश्य समाजाचा 36वा वधूवर मेळावा याचं यजमानपद यावर्षी मालवण तालुक्याकडे आहे. दरवर्षी वैश्य समाजाचे मेळावे प्रत्येक तालुक्यामध्ये होतात. तसं ह्या वर्षीचा मेळावा, गेल्या वर्षीचा मेळावा सावंतवाडी तालुक्यामध्ये होता व या वर्षीचा मेळावा मालवण तालुक्यामध्ये आहे. त्याचं यजमानपद आम्ही स्वीकारलेलं आहे आणि हा त्याचा मेळावा वधूवर मेळावा 36वा मेळावा आहे. नेहमी आपल्याकडे वधूवर मेळावा बाजूला ठेवून आपण इतर गोष्टीला जास्त प्राधान्य देतो. पण ह्यावर मी असं ठरवलं की वधूवर मेळावाच घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला एक डॉक्टर कुशे जे विरणीवरचे आहेत, मनीष कुशे हे थोडंसं मार्गदर्शन करतील. प्रमोदजी जठार मार्गदर्शन करतील आणि वधूवराचा मेळावा होईल. हा मेळावा 11 फेब्रुवारी 2024 रोजी मामा वर्वेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार. सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होईल व 5:30 वाजता याची सांगता होईल. यासाठी आमचे सर्व जिल्ह्यातून वैश्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण मालवणच्या मेळाव्याला साधारणतः आमच्याकडे 1000 ते 1200 लोक येतात आणि असे आम्हाला अपेक्षा आहे. मेळावा व्यवस्थित संपन्न व्यवस्थित पार पाडण्यासाठी मालवण तालुक्यातील सर्व वैश्य बांधव बंधू भगिनींनी बांधवांनी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि मिळेलच असे आम्ही आशा बाळगतो. यावर्षीचा मेळावा मागच्या 8 वर्षापूर्वीचा मेळावा पण मामा वर्वेकर नाट्यगृहातून घेतला होता आणि ह्याही वर्षीचा मेळावा पण त्याच ठिकाणी घेत आहोत. मेळाव्याचं स्वरूप सकाळी ध्वजारोहण होईल, त्यानंतर चहा पाणी नाश्ता होईल, त्यानंतर एक आमचे प्रमुख वक्ते किंवा उद्घाटक असतील ते साधारण आम्हाला मार्गदर्शन करतील आणि वधूवर परिचय सुरू होईल. वधू परिचय सुरू झाल्यानंतर मध्ये ब्रेक होईल भोजनासाठी आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, पदावर कार्यक्रम असं मेळाव्याचं स्वरूप असेल. ह्या मेळाव्याला सर्वांनी सहकार्य देऊन चांगल्या पद्धतीने मेळावा यशस्वी करूया अशी मी सगळ्यांना वैश्य बांधवांना विनंती करतो आणि ह्या मेळावा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. दरवर्षी आम्ही काय करतो, वधूवर मेळाव्याचे फॉर्म त्या तालुक्या अध्यक्षांकडे सोपवतो जिल्ह्यामध्ये. यावर्षी मी हे आता युग सगळं नवीन झाले आहे, जे कॉम्प्युटर युग झाल्यामुळे गुगल फॉर्म करून वधूवर मेळाव्याची नोंदणी करावी असं सर्वांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि ते बहुतेक आजच होईल. कारण आज डिक्लेअर झाल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आज डिक्लेअर केल्यानंतर तो गुगल फॉर्म सर्क्युलेट होईल आणि प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरावा. प्रत्येक तालुक्याध्यक्षांनी आपापल्या तालुक्याचे फॉर्म भरून आम्हाला सहकार्य करावं ही आमची अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त फॉर्म येतील. कारण काय आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या समाजात असं नाही, प्रत्येक समाजामध्ये वधूंची संख्या फार कमी झालेली आहे आणि वरांची संख्या वाढलेली आहे. जर गुगल फॉर्म प्रत्येकाने भरला, स्टेजवर यायला प्रत्येकजण घाबरतो. गुगल फॉर्म जर प्रत्येकाने भरला ना तर आपल्याला निश्चित आकडा मिळतो आणि त्याने अनुषंगाने आपलं विवाह नोंदणी होती. विवाह नोंदणी झाल्यानंतर विवाह पण होतात. आमच्या मेळाव्याला मागच्या वेळी आम्ही मेळाव्या ते करतो त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि प्रतिसाद मिळून चांगले विवाह झालेले पण आहेत. गुगल फॉर्ममध्ये मिळतो, त्याचं क्षेत्र मोठं होईल, जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता आणि कोणीही फॉर्म भरू शकतो. आणि ह्या मेळाव्याला बाहेरून लोक आहे, आपल्या जिल्ह्याचे असे नाही, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी ह्या जिल्ह्यातून लोक आपल्याकडे येतात. महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक बरेच लोक येतात आणि ते विचारत असतात तुमचा मेळावा घेऊया आमचा. आणि त्यात आमच्या मालवणचा मेळावा तर अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो ही आम्हाला खात्री आहे.